नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 15 जानेवारीला किंक्रातीला काहीच केले नाही तरी चालेल, पण या 2 चुका टाळा. घरात आनंद व भरभराट होईल. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला, तसेच 13 जानेवारीला आपण भोगी हा सण साजरा केला. 15 जानेवारी म्हणजेच किंक्रातीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय टाळावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजेच एक प्रकारचा संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो. यंदा बुधवारी दिनांक 15 जानेवारी 2025 ला हा दिवस संक्रांतीचा किरीदिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा. पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूपी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या असुराला ठार केले, जो तेथील प्रजेला खूप त्रास ठरला होता. अशी ही मकर संक्रांतीची कर असते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यास वर्ज्य मानले जाते आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभकार्य हे केले जात नाही. आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो. आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता. हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो. जर या दिवशी तुम्ही कळत नकळत ही कामे तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट, कटकटी, अडचणी तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर किंक्रातीला एक काम नक्की करावे. जर तुम्ही किंक्रातीला हे काम केले तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तर अशी कोणती कामे आहेत महिलांनी किंक्रातीच्या दिवशी करू नयेत आणि कोणती एक काम आहे ते आवर्जून या दिवशी करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आपण जे कार्य करतो तेच आपल्यासोबत येतं असतं. या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरेही जावं लागतं. पहिलं कार्य आहे किंक्रातीच्या दिवशी महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या फोडू नये किंवा फुटणार नाही याचीही काळजी घ्यावी. काढायच्या असतील तर अलगद काढा. लाखेचा चुडा आजच्या दिवशी काढू नका. चुकून उडला किंवा फुटला तर काही हरकत नाही, कारण तो जास्त वेळ टिकतही नाही. तसेच सडा मारण्यासाठी महिलांनी या दिवशी शेणाला हात लावू नये, ते शेण काढूही नये असं म्हटलं जातं. 2. महिलांनी चुकून सुद्धा केस धुवू नये. संक्रांतीलाच कुंकू केसात आहे आणि म्हणून महिला केस धुवत असतात, पण हा एक दिवस ते कुंकू केसात तसेच ठेवायचं असतं. केस किंक्रांतीनंतर किरीदिन झाल्यावरती म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवू शकता. 3. त्याचबरोबर मकर संक्रांतीला 5 वर्षाच्या आतील मुलांचं बोरस्नान केलं जातं. लहान मुलांचे बोरनान रथसप्तमी पर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजच म्हणजे किंक्रातीला ते बोरनान करण्याचा प्रयत्न करा. ज्या लहान मुलांचं बोरनान हे किंक्रातीला केलं जातं त्या मुलांची किंक्रातीला त्यांची किरकिर निघून जाते. म्हणून रथसप्तमी पर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आजच किंक्रातीला मुलांचं बोरनान करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांची किरकिर निघून जाते. 4. त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील, मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर या अडचणी सुद्धा दूर होतात. म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात. त्यामध्ये हे बोरनान एक आहे. तर हे किंक्रातीलाच करावं असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रातीला बोरनान करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता, परंतु किंक्रातीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. म्हणून आवर्जून तुम्ही किंक्रातीला करण्याचा प्रयत्न करा. 5. घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडण करू नये. घर म्हटले की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वादही होतात, परंतु किंक्रातीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका. त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणीही कोणाशीही वेडेवाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका.
चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तीकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर म्हणजेच तुम्ही घरामध्ये करू नका, नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल. आणि याची सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. 6. किंक्रातीचा आजचा एक दिवस सोडून तुम्ही वाण आणि दान देऊ शकता रथसप्तमीपर्यंत, परंतु आज मात्र दान देखील करू नये. तसेच किंक्रातीला कोणतेही शुभकार्य केलं जात नाही. शुभ कार्य म्हणजेच काय? कोणती कामे. जर किंक्रातीला हळदी कुंकू करू नये. किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे, म्हणजेच किंक्रातीला हळदी कुंकू करू नये. त्याचबरोबर गृहप्रवेश असेल, कलशपूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल, यासारख्या शुभ कोणत्याही गोष्टी असतील तर या किंक्रातीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी अजिबात करू नयेत. 7. किंक्रातीला कोणाच्याही घरचं अन्नग्रहण करू नये, ज्याला परान्न असं म्हटलं जातं. मांसाहार देखील या दिवशी आवर्जून टाळावा. तसेच तिळगुळ वाटू नये. तसेच केस नखे कापणे, सूर्योदयानंतर केस विंचारणे टाळावे. या दिवशी शेणात हातही घालू नये. घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा, नाहीतर वर्षभर कटकटी होतात आणि त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे. आपल्या तोंडावर संयमही ठेवायचा आहे. 8. लांबचा प्रवास या दिवशी अजिबात करू नये. आपल्या एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर ती सुद्धा करता येणार नाही. जागेची भूमिपूजन, एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल म्हणजेच दुकानाचं, व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी आवर्जून टाळावं. म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशी सुद्धा करता येणार नाहीये. तसेच लहान मुलांचं जावळ असेल, मुंजविधी असेल, नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळं जेवण असेल, ओटी भरण असेल, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नये. मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही उचलली जर नसेल संक्रांतीला तर त्यातला जो वंसा किंक्रांत झाल्यावर सवाष्णीला किंवा गायीला किंवा तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा. पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज्य मानला गेलेला आहे आणि किंक्रांतीला संक्रांतीचे जे सुगड पाहत नाही, त्याच्यामुळे संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पीसने झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे किंक्रांत झाल्यानंतर ती उचलली तरीही चालेल. 9. मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातीलच थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते. आणि जशी ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे, ज्याच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी आवर्जून या दिवशी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे, गुळवणे यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे. याला संक्रांतीची कर उलटणे असं म्हटलं जातं. त्यामुळे आवर्जून करावे. आता या किंक्रांती दिवशी काय करावे? या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल. तसेच नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा, तुळशीची पूजा करण्याला कोणतेही बंधन नाही. या गोष्टी आपण बिनधास्तपणे करू शकतो. तसेच यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेचे नामजप करायचा आहे, कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करायचा आहे. तसेच गुरूंचा देखील नामजप करू शकता. तसेच गीतेतील 15वा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरू शकतं. आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल, आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभदायक आपल्याला तो देऊनही जाईल. आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तीळ घेऊन हा उपाय करता येईल. चिमूटभर काळे तीळ आपल्याला आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो 7 वेळा हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत उतरवायचं आहे आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे.
आणि ती फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावे. घरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावे व घरातील देवांचे दर्शन घ्यावेत आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता. आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे घराची किंवा घरात व्यक्तीचीही नजर उतरू शकतात. सर्व प्रकारच्या वाईट बाधा या उपायाने निघून जातात. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बरं फोन करा.